नमस्कार. आज मी बनवते मस्तपैकी मऊ लुसलुशीत असे आप्पे, रव्याचे आप्पे आणि त्याबरोबर साऊथ इंडियन नारळाची चटणी. मस्त असं टेस्टी लागणारे हे आप्पे झटपट असे होतात. म्हणून आता आपण करूया मस्त मऊ आप्पे. त्याकरता मी आता घेते रवा घेतला आहे मी अर्धा किलो. त्यात आपण ताक घालायचं, एक भांडभर ताक घालायचं आणि हलवून घ्यायचं. त्यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे. सरबरीत असं पीठ करायचं आहे. एकदम पातळही नाही आणि एकदम घट्ट पण ठेवायचं नाही आहे पीठ. हे आपल्याला एक 10 मिनटं भिजवून ठेवायचं. हे पीठ भिजेपर्यंत म्हणजे रवा भिजेपर्यंत आपण चटणी करून घेऊया. आता हे नारळाचे मी बारीक तुकडे करून घेतलेत, ते मिक्सरमध्ये टाकू आपण, मिक्सरच्या भांड्यात. हे नारळाचे तुकडे, दाण्याचं कूट घेतलं आहे अर्धी वाटी मी, मीठ, साखर आणि मिरच्या घेतल्यात 8-10 आणि हे चिंच भिजवून ठेवली होती मी, ते चिंच तशीच टाकली आहे मी त्यात. हे आपण मिक्सरमधनं चटणी वाटून घेतली, छान अशी बारीक चटणी छान झाली बघा. असं त्यात थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायची चटणी. आपल्याला कशी पातळ घट्ट कशी चटणी आवडते त्याप्रमाणे आपण पाणी त्यात घालायचं आहे. ही सगळी मी चटणी आता वाडग्यात काढून घेते आणि मग आपल्याला चटणीवर छान खमंग अशी फोडणी घालायची आहे. हे मी कढलं ठेवलं आहे फोडणी करता. त्यात तेल घातलं. तेल चांगलं तापलं की त्यात उडदाची डाळ घालायची आपल्याला. ती थोडीशी तांबूस झाली की मग मोहरी घालायची, सुक्या लाल मिरच्या घालायच्या, जरासा हिंग घालायचा आहे आणि गॅस बंद करून कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला त्यात. मस्त खमंग अशी फोडणी चटणीवर आपल्याला ओतायची. बघा किती छान दिसते चटणी. मस्त खमंग फोडणी घातलेली चटणी टेस्टी लागते, खूपच छान. ही साऊथ इंडियन चटणी आपली तयार झाली आहे. मी यात दाण्याचं कूट घातलं आहे, पण तुम्ही याच्यात डाळ्यासुद्धा घालू शकता. चिवड्यात आपण ज्या डाळ्या घालतो त्याच डाळ्या याच्यात घालायच्या. आता हे रवा आपला भिजला आहे बघा. त्यात मी आता थोडंसं मीठ घातलं आहे. चवीला जसं आपल्याला हवं त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडंसं मला घट्ट वाटलं म्हणून मी पाणी पण त्यात घालणार आहे. आणि ह्याप्रमाणे इनो आपण घालतोय त्यात बघा. अर्धाच चमचा इनो घालायचं आहे. पूर्ण पॅकेट मी घातलं नाही आहे, थोडंसं लागलं, थोडंसंच घालायचं आहे आपल्याला. त्याच्या इनोवर मी थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे आपल्याला ते फसफसल्यावर सगळीकडे मस्त व्यवस्थित तो इनो लागतो आणि रवा आपला छान फुलतो. आता हे मी आप्पे पात्र गॅसवर ठेवलं आहे. ते चांगलं गरम झालं की त्यात थेंब थेंबच तेल घालायचं आहे आपल्याला, जास्त घालायचं नाही आहे. थेंब थेंब तेल घालून मी सगळीकडे असं ते पसरवून घेते, म्हणजे लावून घेते, म्हणजे आपली आप्पे चिटकणार नाही. त्याप्रमाणे हे सगळीकडे लावून घेतलं आणि आता एक एक चमच्याने आपल्याला आप्पे पात्रामध्ये हे पीठ म्हणजे आपलं जो रवा आपण भिजवला आहे तो रवा त्यात घालायचा आहे. बघा अशा प्रकारे मी हे सगळ्या याच्यात घालून घेते. हे घातल्यानंतर त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 मिनटं होऊ द्यायचं आहे. छान खालतून असे तांबूस झाले की आपले आप्पे तसे तयार होतात. ते आपल्याला थोडेसे तांबूस झाले की असे पालथे करायचे, परत उलटे करून ठेवायचे. बघा खालतून असे छान तांबूस झाले, असे आपले मस्त खरपूस छान आप्पे हे तयार होतात. किती सुंदर दिसत आहेत बघा आणि छान टम्म फुगलेले पण आहेत, एकदम मऊ झालेत बघा. दाबून पाहते मी, हे बघा दाखवते तुम्हाला. बघा एकदम छान झालेत आप्पे, मऊ लुसलुशीत असे आप्पे आपले तयार झाले. बघा हे मी भरपूर आप्पे असे केलेत आणि त्याबरोबर आपल्याला साऊथ इंडियन नारळाची चटणी. अतिशय छान अशी लागणारी ही डिश तुम्ही पण नक्की करून बघा. आपल्याला हे नाश्त्याला पण चालू शकतं आणि अगदी खूप आवडत असतील तर आपण जेवायला सुद्धा हे करू शकतो. किंवा थोडंसं सकाळचं काही उरलं असेल पोळी भाजी तर भरीला सुद्धा हे आपण आप्पे आणि चटणी असं करू शकतो. आणि झटपट होतात, त्याला काही वेळ लागत नाही जास्त. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा मस्त मऊ लुसलुशीत असे आप्पे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. माझ्या इतर रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.